मित्रांनो, मला अनेक फोन आलेत की आमचं नाव घरकुल यादीमध्ये नाही, आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. तर हा लाभ मिळवण्यासाठी काय प्रोसेस आहे, कशा पद्धतीनं आमचं नाव या यादीमध्ये येईल आणि कशा पद्धतीनं आम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. तर मित्रांनो, एक घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी एक प्रोसेस असते, एक सर्वे असतो. या सर्वेमध्ये तुमचं नाव जर आलं त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत असतो. म्हणजेच घरकुल बांधकामासाठी शासनाकडून अनुदान मिळत असतं. आणि आनंदाची बाब म्हणजे घरकुल अनुदानामध्ये यावेळेस वाढ करण्यात आलेली आहे. तब्बल 50,000 रुपयाची वाढ घरकुल अनुदान योजनेमध्ये करण्यात आलेली आहे. अर्थात हे जे 50,000 रुपये आहेत तर यामधील 35,000 रुपये जे आहेत तर ते बांधकामासाठी मिळणार आहेत आणि उर्वरित जे 15,000 रुपये आहेत तर त्याचं तुम्हाला सोलर पॅनल त्या ठिकाणी तुमच्या घरावरती बसवावं लागणार आहे. म्हणजे सोलर पॅनलचा जो अनुदान निधी आहे तो त्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. आणि तुम्ही जर तुमच्या छतावरती रूफटॉप सोलर बसवलं नाही तर तुम्हाला हे 15,000 रुपये मिळणार नाही. तर हे झालं अनुदानाचा भाग. तुमचं नाव जर घरकुल योजनेमध्ये नसेल आणि तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी एक सर्वे असतो. आता हा सर्वे तुम्ही अगदी मोबाईलवरून देखील करू शकता. आवाज प्लस या मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून कशा पद्धतीने घरकुल योजनेसाठी तुम्हाला नोंदणी करता येते, कशा पद्धतीने सेल्फ सर्वे करण्यासाठी त्या ठिकाणी फॉर्म ओपन होतो, कोणकोणती माहिती त्या फॉर्ममध्ये भरावी लागते, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जेणेकरून तुमचं नाव जर घरकुल यादीमध्ये नसेल तर तुमचं नाव या घरकुल यादीमध्ये येईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. चला तर आता थोड्या वेळ न दवडता व्हिडिओ सुरुवात करूयात.